कोरोनामुळे जगभरातील उद्योगावर संक्रांत आली असताना सोलापूरच्या बालाजी अमायन्स या केमिकल कंपनीनं नेत्रदीपक अशी उद्योग भरारी घेतली आहे. बालाजी अमायन्सनं पाठीमागील वर्षाच्या तुलनेत संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल 33% व्यवसाय वाढवत 1227 कोटींचं उत्पादन केलं असून 185 कोटींच्या मालाची परदेशात निर्यात केली आहे. कंपनीनं 231 कोटींचा निव्वळ नफा कमवलाय. जगभरातील केमिकल इंडस्ट्रीमध्ये टॉपमोस्ट असलेल्या बालाजी अमायन्सच्या हैदराबाद तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी आणि सोलापुरातील चिंचोळी MIDC मध्ये 2 असे एकूण 4 ठिकाणी कंपन्या आहेत. केमिकल कंपनी तसंच सोलापुरातील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेल या सर्वांचा विचार करता बालाजी समूहानं 1500 लोकांना रोजगार दिलाय. सोलापूरचं नाव साता समुद्रापलीकडे पोहोचवणाऱ्या तसंच एक यशस्वी उद्योजक म्हणून तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या आणि सोलापूरच्या विमानसेवेसह अनेक मूलभूत प्रश्नांवर सोलापूरकरांना चिंतन करायला लावणारी राम रेड्डी यांची शिवाजी सुरवसे यांनी घेतलेली ही मुलाखत अवश्य ऐका. सोलापूरच्या बालाजी अमायन्सनं यंदाच्या वर्षी व्यवसायामध्ये खूप मोठी गरुड भरारी घेतली आहे. एकीकडं कोरोनाच्या महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद पडत असताना सोलापूरकरांसाठी आणि जगभरासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. का तर गेल्या वर्षीच्या तुलनेत बालाजी अमायन्सनं 1239 कोटी रुपयाचा व्यवसाय केला आहे. आज आपण या बालाजी अमायन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी सर यांच्याशी बोलणार आहोत की बालाजी अमायन्सनं यावर्षी नक्की काय प्रगती केली, बालाजी अमायन्समध्ये कशाचं उत्पादन होतं, या छोट्या मोठ्या गोष्टी संदर्भात आपण सरांशी बोलणार आहोत. राम रेड्डी सर, आपलं मनापासून स्वागत. एवढी मोठी आपण गरुड भरारी घेतली आहे आणि खूप मोठा व्यवसाय केला आहे. ह्या यशाचं नेमकं गणित काय आहे आणि नक्की ह्या वर्षीच्या फायनान्शियलच्या दृष्टिकोनातून काय फिगर आहेत, किती मोठी उलाढाल झाली आणि किती आपल्याला उत्पन्न किंवा प्रॉफिट झाला? आपण मागचं 20-25 वर्षापासून सोलापुरात सुरुवात केली आहे. युनिट 1 म्हणून पहिला तामलवाडीमध्ये आपण सुरुवात केली. त्याच्यानंतर युनिट 2 एक हैदराबादमध्ये, युनिट 3 चिंचोली MIDC, आता युनिट 4 चिंचोली MIDCमध्ये नवीन 90 एकरमध्ये सुरुवात केली. ज्याचा इन्व्हेस्टमेंट आपण करत जे गेले त्याचा खरा फायदा म्हणजे ज्याचा करेक्ट युटिलायझेशन जे म्हणतात आत्ता मागचा एक 2-3 वर्षापासून सुरुवात झालेलं आहे. त्याचं आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो 300 कोटी इन्व्हेस्ट केले त्याचं पूर्ण कॅपॅसिटी चालवण्यासाठी कमीत कमी 2-3 वर्ष लागतात. हे मागचं जो इन्व्हेस्टमेंट पूर्ण झालेलं आहे त्याचा पूर्ण कॅपॅसिटी युटिलायझेशन म्हणजे युनिट 3पर्यंतचा जो कॅपॅसिटी 90-95% पर्यंत युटिलायझेशन झाला असल्याने 31 मार्च 2021 अखेर 1227 कोटीचा टोटल आपण टर्नओव्हर केलेत. आणि पुढचा जसं आता युनिट 4 जे रिसेंटली चिंचोली MIDCमध्ये महाराष्ट्र सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत 90 एकरचा प्लॉट आपल्याला अलॉट केले. त्याच्यामध्ये फेज 1 आम्ही 250 कोटीचा इन्व्हेस्टमेंटचा उद्दिष्ट ठेवलं होता. त्याचा 200 कोटीचं इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. त्याचा पहिला टप्पाचा उत्पादन मागच्या आठवड्यात सुरुवात झालेली आहे. ज्याच्यामध्ये आपण 16,500 टन कॅपॅसिटीचा एक प्लांट उभा केलेत. ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट जसा इथायलामाइन म्हणणारा एक प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये भारतातला हायेस्ट कॅपॅसिटी असं झालेलं आहे. सुरुवातीला आपला 6,000 टनचा ऑलरेडी त्या प्रोडक्टचं उत्पादन आपण करतो आहे. आणि हे 16,500 म्हणले की टोटल 22,500 टनचा एका सिंगल इथायलामाइनचा कॅपॅसिटी आपला होईल. ज्याचा आपण लीडरशिप म्हणतो आहे, भारतातला इथायलामाइनचा लीडर बनलो आहे. आणि याचा युजेस म्हणजे इथायलामाइन, मिथायलामाइन आणि याचं डेरिव्हेटिव्स, याचं इंटरमिडिएट्स आणि स्पेशालिटीज असं हे पूर्ण टोटल आपला बास्केटपैकी टोटल उत्पादनापैकी 55 to 60% म्हणजे 55 ते 60% फक्त औषधासाठी वापरला जातो, लाईफ सेव्हिंग ड्रग्ससाठी वापरला जातो. त्यातला 28% to 30% ॲग्रोकेमिकल ज्याचा शेतकी फवारणीसाठी वापरला जातो आहे. आणि बाकी उरलेला जसा टेक्स्टाईल म्हणा, वॉटर ट्रीटमेंट म्हणा, ॲनिमल फीड म्हणा असा 2-3 असं करून टोटल 100% बास्केट होतो आहे.
आणि यातला टोटल उत्पादनापैकी सध्या 17 ते 20% एक्सपोर्ट करतो आहे. 62 कंट्रीज, 60 ते 62 कंट्रीला आपला एक्सपोर्ट होतो आहे. यात महत्त्वाचं म्हणजे जो बल्क ड्रगमध्ये जो म्हणतो आहे मी, म्हणजे औषधासाठी म्हणतो आहे, 1-2-3 इम्पॉर्टंट गोष्टी जे म्हणजे सोलापूरसाठी म्हणा किंवा आमच्यासाठी जे महत्त्वपूर्ण आहे, आमच्यासाठी जे प्राऊड फील होतं आहे, त्यातला पहिली गोष्ट हा जगातला पहिला युनिट आहे जे भारत तंत्रज्ञान वापरलेलं आहे. जे अमाइन्स करणारे बऱ्याच युनिट्स म्हणजे 4-5 युनिट जगात असेल ते जे एकतरी जर्मनीचं टेक्नॉलॉजी वापरले असतील किंवा US टेक्नॉलॉजी किंवा चायनीज टेक्नॉलॉजी वापरले असतील. आपला पहिला युनिट आहे जे भारतातला तंत्रज्ञान वापरून जे चालू केलेलं, दॅट इज अ स्वदेशी टेक्नॉलॉजी वापरून आत्तापर्यंत जे काही प्रोडक्ट्स करतो आपला याच्यामध्ये एकतरी फर्स्ट टाईम इन कंट्री म्हणतो आहे किंवा सेकंड इन कंट्री. म्हणजे आमचं प्रोडक्ट सिलेक्शनच असा असतो, इम्पोर्ट सबस्टिट्यूट जे आत्मनिर्भर भारत जे केंद्र सरकार आत्ता म्हणतात, पण आमचं तरी मागच्या 10-15 वर्षापासून तर तसंच चालू आहे. आत्मनिर्भर पहिलाच फर्स्ट टाईम आम्ही चेक करतो आहे भारतात कुठला प्रोडक्ट येतो आहे, किती अवघड प्रोडक्ट आहे, त्याचा इथं R&D करून आपल्याला काही करता येतील का, असं करून आपण सुरुवात करतो आहे, जेणेकरून आपल्याला कॉम्पिटिशन जास्त नसणार आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूट होईल असं करून करतो आहे. आणि या प्रोडक्टमध्ये एक तरी डायबेटिकचा एक प्रोडक्टचा रॉ मटेरियल आपण करतो आहे. जगात जेवढं काही आहे, भारत तर आहेच, जगातलं जेवढं काही डायबेटिकचा मधुमेहासाठी ड्रग गोळ्यात वगैरे तयार करतात त्याला रॉ मटेरियल हायेस्ट कॅपॅसिटी इन द वर्ल्ड आपण सोलापुरात करतो आहे. पूर्ण जगात त्याचा सप्लाय करतो आहे. हायेस्ट म्हणजे दर महिना 2000 ते 2200 टन करतो आहे. आपण टॅबलेट केलं तर किती आहे, काही ग्राममध्ये असतो आहे, त्याचं तुम्ही म्हणजे कल्पना करू शकतो. 22,000 टन म्हणजे काय असतात, 2200 टन म्हणजे काय असतात, 2200 दर महिन्याला म्हणजे वर्षाला 25,000 टनपर्यंत. बऱ्याच मेडिसिनमध्ये आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे बालाजी अमाइन्सचे इन्ग्रेडियंट वापरले जातात. आता सगळीकडे चर्चा सुरू आहे की कोविशिल्ड, कोवॅक्सिन किंवा रशियाची स्पुटनिक V किंवा स्पुटनिक 5 ही लस, यामध्ये देखील बालाजी अमाइन्सची उत्पादनं वापरली जातात. नक्की ते काय आणि त्याला किती आपण सप्लाय करतोय? तर त्याचा आधी तरी तुम्हाला एक सांगेन, रेमडेसिविर, फॅबीफ्लू हे 2-3 जे काही करोनासाठी जे जातात, त्यातला समजा रेमडेसिविरमध्ये 25 ते 26 रॉ मटेरियल लागतात, त्यातलं 3 रॉ मटेरियल आपण देतो आहे रेमडेसिविरसाठी. फॅबीफ्लूसाठी पण जे टॅबलेट आहेत त्यालाही 3-4 देतो. आत्ता नवीन मागच्या आठवड्यात शिपलाने एक नवीन ड्रग त्यांनी म्हणलेत, आम्ही पण देतो असा, त्याच्यामध्ये पण आपला हा इथायलामाइन जातो ट्रायथल. म्हणजे प्रत्येक कोरोना म्हणत नाही आहेत, प्रत्येक नवीन कुठलाही ड्रग चालू केले त्यातला आपला 20-25 प्रोडक्टपैकी एखादा प्रोडक्ट जाणारच असा आपला प्रोडक्ट जे विकसित केले असं आहेत नवीन प्रोडक्ट. रेमडेसिविरमध्ये तर जातच. ते सोडून आत्ता आम्हाला रिसेंटलीच समजलं, ते पण मीडियामधूनच समजलं, एक नॅशनल TV मधून जेव्हा फोन आला मला, तुमचा कोविशिल्डमध्ये वॅक्सिनमध्ये जातो आहे का. मग तेव्हा आम्ही जेव्हा चेक केला, इनडायरेक्टली येस, कोविशिल्डमध्ये एक EDTA म्हणणारा एक प्रोडक्ट म्हणजे कमी प्रमाणात जात असेल, त्याच्यामध्ये 7-8 इन्ग्रेडियंट्सच आहेत. तुम्ही आता इंटरनेटमध्ये सर्च केलं इन्ग्रेडियंट्स ऑफ दी कोविशिल्ड, इन्ग्रेडियंट्स ऑफ दी कोवॅक्सिन, इन्ग्रेडियंट्स ऑफ दी स्पुटनिक म्हणलं की त्यात एक EDTA म्हणणारा एक प्रकरण असतो. त्या EDTAला लागणारा रॉ मटेरियल EDA आपण बनवतो. मग करून आपण मागच्या महिन्यात आपण चायनाला 1000 टन सप्लाय केले त्या प्रोडक्ट. तो म्हणजे रिसेंटली 15 दिवसमध्येच आम्हाला समजला याच्यामध्ये पण जातो आहे. त्याचा प्रोडक्ट शॉर्ट सप्लाय सध्या ट्रमंडस डिमांड आहे, कारण म्हणजे ते जास्त प्रमाणात ॲग्रोकेमिकल मँकोजेब म्हणणारे एक फवारणी होतात, जे मँगो म्हणजे आंब्याचा पूळ ना गळण्यासाठी जगात वापरतात. ते पूर्ण त्याच्यासाठी मेन रॉ मटेरियल म्हणून वापरला जातो. त्याचा आता लसीला पण म्हणजे तुमचा वॅक्सिनला पण काही प्रमाणात ते. सोलापूरकरांसाठी बालाजी अमाइन्स ही अभिमानास्पद असलेली एक मोठी केमिकल कंपनी आहे. जगातल्या अनेक कंपन्या केमिकलचं उत्पादन करत आहेत, पण त्यामध्ये सोलापूरच्या या कंपनीचं नक्कीच सिंहाचा वाटा आहे. आंध्र प्रदेशमध्ये हैदराबादमध्ये असेल किंवा
सोलापुरातील तामलवाडी असेल, चिंचोली MIDCमध्ये असेल, अशा 4 ठिकाणी बालाजी अमाईन्सच्या फॅक्टऱ्या आहेत. यामध्ये 1000 ते 1500 लोक कार्यरत आहेत. डायरेक्ट इनडायरेक्ट खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचं काम देखील बालाजी अमाईन्स आणि राम रेड्डी सरांनी केलं आहे. सर, गेल्या वर्षभरात साधारणपणे बालाजी अमाईन्सकडून किती कोटी रुपयाचा एक्सपोर्ट झाला असेल किंवा किती उत्पादन झालं असेल टोटल? हे बघा, टोटल आमच्या नवीन प्रोडक्टमध्ये तुम्हाला एक इम्पॉर्टंट सांगायचं, आमचा जो चेअरमॅन साहेब आहेत त्यांचा एक दृष्टिकोनच वेगळा असतो. जेव्हा जेव्हा आम्ही नवीन करायचं त्यांचा म्हणणं असं असतो, सर्वांचं जे करतात तसं नाही करायचं, आपला स्पेशलच पाहिजे, ते फर्स्ट टाईम इन द कंट्री असं त्यांचा विजन तसं आहेत. आणि त्यांचं विजनप्रमाणे. आणि दुसरं म्हणजे टीमवर्क. आमच्याकडं जे लोक म्हणतात ते म्हणजे जर्मनीचे लोक असं म्हणतात, यू कॅन इमॅजिन दॅट आमचं टीम, जे टेक्निकल टीम, आमचा कामगाराचा जो टीमवर्क आहे, त्याच्यामुळे वी हॅव ऑल स्पेशलाइज्ड मग करून दाखवले. तर सोलापुरात आपण करून केले. आणि एक्सपोर्ट जे म्हणता तुम्ही, सोलापुरातून आपण आपल्या कंपनीमधून मागच्या वर्षी 185 करोडचा एक्सपोर्ट, हां करीब 200 कोटीपर्यंत आपण एक्सपोर्ट केले. तर म्हणजे दोन्ही कंपनीमध्ये 200 कोटी केलेत, सबसिडरी कंपनी आणि मेन कंपनी असा धरून केलेत. नक्कीच राम रेड्डी सर, आपण सांगितलेल्या खूप मोठ्या फिगर्स आहेत. आम्हालाही देखील अभिमान वाटतो की सोलापुरात एवढी मोठी जगप्रसिद्ध अशी कंपनी आहे. सर, आता बालाजी अमाईन्सचं पुढचं टार्गेट काय असेल? पुढच्या 2 वर्षात 2000 कोटी गाठायचे. व्हेरी गुड. तो एक महत्त्वाचा आहे. आणि दुसरं एक चांगल्या गोष्टी म्हणजे आत्तापर्यंत आपण कधी चर्चा नाही केलेल्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. हे लिस्टेड कंपनी आहे बालाजी अमाईन्स. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये NSE आणि BSEमध्ये लिस्टेड कंपनी आहे. जेव्हा आपण 25-30 वर्षापूर्वी सुरुवात केली, 10 रुपयाचा आपण शेअर, बऱ्याच सोलापूरकरांना, महाराष्ट्रीयन भरपूर लोक आहेत, लोक एक एक मला फोन करून सांगतात, ते अभिमान वाटतं आहे. माझा लाईफच बदलले असं म्हणतात. याचं कारण असं आहे, आजचा जो शेअरचं सांगतो तुम्हाला, 1 रुपयाचा फेस व्हॅल्यू आहे. आज जो शेअर आहे त्याचा आज किंमत आजचा 2890 रुपये, 2700 रुपये, 2009पर्यंत 2900पर्यंत गेलेला आहे. म्हणजे त्यांनी 1 रुपये 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी त्यांनी इन्व्हेस्ट केले, त्यांना आज 2900 रुपये आपण देतो. हे इन ॲडिशन टू डिव्हिडंड, दरवर्षी डिव्हिडंड देतोच. हे डिव्हिडंड शिवाय वेगळे आहे, वेगळे आहेत. डिव्हिडंडचं आता यावर्षी आपण 200% डिक्लेअर केलं. आता कालचं बोर्ड मीटिंगमध्ये जे डिक्लेअर झाले तो एक अभिमानाचा आहेत. आणि जसं आपण बिलियन कंपनी, 2 बिलियन जो म्हणतोय ना, मागचाच एक 15 दिवस पूर्वी आपलं कंपनी $1 बिलियन कंपनी असा घाल, म्हणजे सोलापुरातला एकमेव कंपनी असा म्हणायला मला म्हणजे अभिमान वाटते. सर, आपण बघतो की एकीकडं उद्योग आणि व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहेत, अनेक उद्योग बंद पडत आहेत. अशामध्ये आपली कंपनी गरुड भरारी घेते आहे. करोडो रुपये नव्हे तर कितीतर पटीनं आपला व्यवसाय वाढला आहे, एक्सपोर्ट वाढला आहे. हे यशाचं गमक नक्की काय आहे? हे टीमवर्क आहे. आमचा जो टीम आहे, आमचा राईट फ्रॉम दी चेअरमॅनपासून टोटल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणा, स्टाफ म्हणा, प्रत्येक हेड ऑफ दी, जसा परचेजमध्ये एक हेड असतो, त्याच्या हाताखाली 10-20 लोक असतात. इम्पोर्टमध्ये एक हेड, त्यांच्या हाताखाली 10-20 लोक. एक्सपोर्टमध्ये तसंच. आणि टोटल कामगार वर्ग म्हणजे तिन्ही प्लांटमध्ये एकदा लागलं की तो 1 महिनाभरात सोडतील, जमलं नसेल तर. नाही सोडलं की मग आयुष्यभर असणारे असा आमचा कामगाराचा स्पेशल आहे. म्हणजे आमचा आणि कामगाराचा जो नाता, बाइंडिंग आणि नाता जे आहेत ना, सो इट इज, आय कॅन से इट इज टोटल विजन. वरून जो चेअरमॅन साहेब आमचा जो विजन देतील, त्यांच्या विजनप्रमाणे काम करणे, राईट फ्रॉम चेअरमॅनपासून कामगारपर्यंत, हेल्परपर्यंत जे आम्ही जे विजन फॉलोअप करतो आहे, दॅट इज द सिक्रेट ऑफ दी सक्सेस. सर, आपण बेस्ट ऑफ बेस्ट करण्याचा नेहमीच प्रयत्न करता आणि जगातले काय मोजकं असेल किंवा भारतातलं जे काय मोजकं असेल ते आपल्या माध्यमातून सोलापूरकरांना पाहायला मिळतं. बालाजी सरोवर हे पंचतारांकित हॉटेल आपण सोलापूरकरांना दिलं. बालाजी अमाईन्स ही कंपनी जगाच्या नकाशावर देखील आपण नेली. या सर्व पार्श्वभूमीवर सोलापुरातील उद्योग आणि व्यवसाय वाढण्यासाठी काय केलं पाहिजे असं आपलं मत आहे? मी पहिल्यापासूनच सांगतो, सोलापुरात काम करणारे कामगार खरं म्हणजे कष्टाळू कामगार आहेत. त्यातला एक
2-4% असतील लपडे करणारे, लपूट करणारे. ते सोडून मेजॉरिटी ऑफ दी 90-95% ऑफ दी एम्प्लॉईज व्हेरी दिस थिंग. आपल्याला काय पाहिजे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर करून देणे महत्त्वाचं आहे. पॉवर, वॉटर आणि जागा उपलब्ध करून. जागा तरी ऑलरेडी आहेत. चिंचोली MIDC आता नवीन झालेलं आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहेत. भरपूर लोक यायला तयार आहेत. बेसिक जे कनेक्टिव्हिटी फॉर दी सोलापूर. अगेन परत मी म्हणलं की लोक हसतील, काय बोलायला लागले ते, सारखं काय घेऊन बसलं ते एअरपोर्ट असं म्हणतात. खरं त्याचं गरज आहेत. सर, आपण इन्फ्रास्ट्रक्चर बोललात आणि आपण कनेक्टिव्हिटी बोलतायत. सोलापूरला सुदैवानं राष्ट्रीय महामार्गांचं जाळं विणलं जात आहेत नितीन गडकरी यांच्या माध्यमातून. मात्र आपण नेहमी पाठपुरावा करताय किंवा आम्हीही पाठपुरावा करत आहे की सोलापूरला विमानसेवा झालीच पाहिजे. डायरेक्ट इनडायरेक्ट अनेक लोकांचा या माध्यमातून फायदा होणार आहे. तर आपलं काय मत आहे त्यावरती? विमानसेवा सुरू केली पाहिजे असतं तर मत आपलं आहेच, पण काय होईल विमानसेवा सुरू झाल्यानंतर, अशा अनुषंगाने आपण सांगा. डेफिनेटली ते तुम्हाला विमानसेवा सुरू झालं की ते ॲडिशनल सपोर्ट डेव्हलपमेंटसाठी, कुठलाही शहर आणि कुठलाही टाउन डेव्हलपमेंटसाठी, वेदर यू ॲक्सेप्ट इट ऑर नॉट, माझं मत इंडस्ट्रीचं बॅकबोन. एखादा इंडस्ट्री आला त्या टाउनमध्ये, त्या इंडस्ट्रीमधून येणारा कामगार, त्याचा पगार, त्याचा येणाऱ्या पगाराचा खेळ गावात जो फिरतो, त्याच्यावरूनच तुम्हाला डेव्हलपमेंट होणार आहेत. ते सोडून काही होणार. ठीक आहे, शेती इज अ प्राईम आहे, त्याच्याऐवजी इंडस्ट्री इज द मेन बॅकबोन असतो. मग इंडस्ट्री चालू होण्यासाठी डेफिनेटली मूलभूत सुविधांचा महत्त्व असतो. तुम्ही जेवढंच जास्त करतो, आता पहिला आपण काय म्हणायचे, सबसिडी आहे, अमुक तमुक, त्याचं काही महत्त्व नाही आहे. आजच्या घडीला तुम्हाला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते दिले की ऑटोमॅटिकली लोक येतील तुम्हाला आणि इंडस्ट्री वाढतील. आणि आत्ता मी बघतो ना, बरंच लोक खराणामुळे जे सोलापूरचा आसपासचा डिस्ट्रिक्टचा जो हाय पोस्टवर बाहेर गावात आहेत, ते लोक रिटर्न आले परत येण्यासाठी इथं येऊन घरात बसून फोन करतात, इथं काही ऑपॉर्च्युनिटी आहे का. सी दॅट मीन्स यू हॅव लॉट ऑफ प्रॉडक्ट, ह्युमन रिसोर्स जे आपल्या सोलापूरचे किंवा सोलापूरच्या आसपासचे लोक बाहेर पसरलेत. का गेलेत बाहेर? बिकॉज यू डू नॉट हॅव दी ऑपॉर्च्युनिटी इन सोलापूर. जेव्हा तुम्ही इथं ऑपॉर्च्युनिटी चालू केला, डेफिनेटली तुमचा सोलापूरचा 1 नंबरवर येण्याचं ठालता येत नाही. एकदम चांगलं उत्तर सर आपण दिलात. बालाजी अमायन्सनं सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे CSR ॲक्टिव्हिटीमध्ये देखील खूप मोठं काम केलं आहे. दुसऱ्यांसाठी काहीतरी केलंच पाहिजे या अनुषंगाने आपण शाळा असेल किंवा स्मशानभूमी सुधारणा असेल, वृक्षारोपण असेल, अशा अनेक अँगलवरती काम करताय. तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे CSR ॲक्टिव्हिटी संदर्भात काय सांगाल? करतो आपण भरपूर, म्हणजे नामासाठी ना करता. म्हणजे बरेच लोक आपण बघतोय, एखादा सिंटेक्स टाकी द्यायचे आणि त्याचं 10-20 लोक उभं राहायचे, टाकी पण दिसणार नाही तुम्हाला, असा बरंच आपण बघत असतो. पण आमच्याकडे तसं नाही आहेत. आम्ही द्यायचं म्हणजे खरं करायचे. कोणी म्हणजे आपल्याला शाबासकी द्यायची, कोणी काही म्हणायचे, तर त्याच्यासाठी करत नाही. पण खरं समाजापासून जे आपण घेतो त्याच्यातून आपण काहीतरी देणं आपल्याकडून असतो, असं आमचं चेअरमन साहेबांचा नेहमी म्हणतात. वी नीड टू रिटर्न टू दी सोसायटी. ते धोरण ठेवून आपण करतो आहे. राईट फ्रॉम दी तुमच्या जलायुक्त शिवारापासून सुरुवात केली आपण, शाळांचा केले. आता काही गोष्टी तुम्हाला सांगतो. टॉयलेट्स टू दी रुरल एरियामध्ये आम्ही जेव्हा सर्वे केले, मुली ग्रामीण भागात टॉयलेट नाही म्हणून काही शाळा सोडलेले बरंच केस आम्ही बघितले. ते एक हाती घेतलेत. आम्ही आत्तापर्यंत 70-80 केले. यावर्षी 100 टॉयलेटचा गाठायचं. म्हणजे छोटा इट्स नॉट मे बी 3 ते 5 लाखाचा त्याचा एस्टिमेट असतो प्रत्येक गावामध्ये. आपण लेटर आलं की त्यांचा मागणी आलं की प्रायोरिटीने आमचं टीम जातो आहे, तिथं जाऊन त्यांचा पाहणी करतात. म्हणजे आपण बांधून दिले की त्याचा खरं हा एक इम्पॉर्टंट आहे. लोक बरंच रिजेक्ट पण करतो आहे. पण आमचं एक हे असतं, आमचे पैसे फार मेहनतीने कमवले पैसे आम्ही स्पेंड केल्यानंतर त्याचा बरोबर वापर नाही केला की आम्हाला भरपूर म्हणजे राग येतो आहे.
म्हणून आम्ही खरोखर वापरलं जातं की नाही. आता एखादा टॉयलेट म्हणले तिथं पाणी नाही येत, फुकट आलेल्या गोष्टी म्हणले की ते बऱ्याच ठिकाणी नेग्लेक्ट केलं जातो आहे. म्हणून त्याचा पाठपुरावा चालू असतो. म्हणजे आधी सर्वे म्हणजे आमचा टीम जातं आहे, खरोखर इथं गरज आहे का, याच्यानंतर याचा वापर होईल का हे बघून आम्ही स्पेंड करत असतो. आता सध्याचा करोनासाठी आपण आत्तापर्यंत कमीत कमी एक 15-20 तरी व्हेंटिलेटर्स दिलेत वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, किंवा लॅब सेटअप करण्यासाठी, किंवा सॅनिटायझर तरी ती एखादा 1-2 टँकर दिले असेल सॅनिटायझर. सोडियम हायपो जे गावात आले की केसेस, आता तामलवाडी त्या एरियामध्ये तरी ते हेच झाले आहेत. म्हणजे हक्काने सरपंच आणि ते येतात, साहेब आमच्या गावात आले की लगेच आम्ही इन्स्ट्रक्शन्स दिले. आणि आमचं प्रॉडक्ट नाही आहे तरी आम्ही खरेदी करतो आहे, करून ते देतो आहे. आणि पुढं आत्ता इम्पोर्ट करतो आहे. 50 व्हेंटिलेटर्स येतात ऑन दी वे, आणि इवन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि ऑक्सिजन प्लांटचं पण विचार करतो. पण आय डोंट नो कुठंपर्यंत ते सक्सेस होणार आहेत. बाकी तुम्ही विद्युत दाहिनीचं म्हणलेत, कमिशनर साहेब आणि ते उपायुक्त किंवा ते कारंजे साहेबांनी, पांडे साहेबांनी आणि शिवशंकर साहेबांनी जेव्हा त्यांनी मागितलेत म्हणलेत, आणि ते आम्ही त्याचा हे बघितला, गरज बघितला. एक वेळ जेव्हा एखादा डेथ झालं की तिथं आमचंच लोक जे ओळखीचं लोक जे गेले की तिथं त्याचा दहन करण्यासाठी वेटिंग आहे. 20 आहे, 25 आहे, 30 आहे. जेव्हा म्हणलं की आम्हाला खरं वाटलं ते सोलापूरचं गरज आहे म्हणून लगेच आपण केले. त्याचं प्रोग्रेस आता चालू आहेत. आणि त्यांनी म्हणलेत कन्व्हर्शन नाही आहेत, आपण बेसिकपासून तिथं पायलिंग करावं लागतो. तिथं 20 फुटापर्यंत हे नाही आहेत, पाया नाही आहेत. त्याचं फुटिंग आता पूर्ण केलेत. आणि शेड पण नवीन शेड करून पूर्ण नवीनच आपण जे करायचं आहे व्यवस्थितच करायचं आहे. 60-70 लाखापर्यंत खर्च होतो आहे. अँड वी आर विलिंग टू स्पेंड. आणि मला एक चांगल्या गोष्ट काय वाटली, ते आम्ही करत असताना 2-3 इंडस्ट्रियलिस्ट फोन करून सांगितलं, साहेब कमी पडलं तर माझं एक 10 लाख घ्या. आणि एक डॉक्टर फोन केला मला, खरं म्हणजे चांगलं वाटलं, साहेब माझं 1 लाख आहेत, तुम्ही वापरा. असं म्हणून 2-3 आलेत. म्हणजे चांगलं पण लोक आहेत सोलापुरात. आणि पुढे जसं जसं लागतील, व्हेरेवर पॉसिबल, वॉट एव्हर पॉसिबल, जोपर्यंत इच्छा आणि शक्ती आहेत आम्ही नक्की करत राहणार आहेत. जे काही करतात म्हणजे लोक म्हणतात गव्हर्नमेंटचा तिकडं पैसे बऱ्याच ठिकाणी काय असतात, यू आर एलिजिबल टू स्पेंड, एक 5 कोटीचं स्पेंड करायचं आहे, कोण डोकंदुखी करणार आहे, भरून टाका सरकारला, असं करतात. पण आम्ही तसं न करता आमच्याकडे शक्ती आहेत, आमच्याकडे टीम आहेत ते काम करण्यासाठी. राम रेड्डी सर अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत. याशिवाय ते अत्यंत संवेदनशील एक माणूस म्हणून देखील आहेत. त्यामुळेच त्यांनी समाजातील अनेक कामांसाठी चांगली भरीव अशी मदत केली आहे. आत्ता सर बोलताना आपण म्हणाला की अनेक ठिकाणी अनेक युवक आता परत आपल्या सोलापूरला येत आहेत, किंवा अनेक कंपन्यामध्ये वर्क फ्रॉम होम अशी देखील कामाची पद्धत सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोलापुरातील तरुणांना आपण काय मेसेज द्याल? त्यांचे छोटे मोठे उद्योग किंवा रोजगाराच्या इतर संधीसंदर्भात आपण काय त्यांना सांगाल? भरपूर अगं परत तिथंच पोहोचतो आहे आपण. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सोलापुरात भरपूर उत्साहिक तरुण मंडळी आहेत. बरेच लोक विचारतात, साहेब आम्हाला हे चालू करायचं आहे, ते करायचं आहे, परत ते अडचणी घेऊन येतात. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तेव्हा तुमचं चालू झालं ना, कोणीही काही द्यायचं गरज नाही आहेत. मी तुम्हाला अगेन मी सांगतो आहे, सोलापूर आता IT इंडस्ट्री जे म्हणतात, कधी कधी आम्हाला भीती वाटते. म्हणजे निगेटिव्हिटी मी सांगतो तुम्हाला, एक्झिस्टिंग इंडस्ट्रीसाठी काय होऊ शकतात. समजा IT इंडस्ट्री चालू झाला, कास्ट ऑफ एम्प्लॉयमेंट वाढेल. जे एक्झिस्टिंग इंडस्ट्रीसाठी जे मला आज ड्रायव्हर मिळतो आहे 15,000मध्ये, उद्या तुमचं IT इंडस्ट्री चालू झालं की ते 20-25वर जातील. पण एंड ऑफ द डे काय होईल, इथला लोकांसाठी डेव्हलपमेंट होणार आहेत. माझा एकच विनंती असेल ॲडमिनिस्ट्रेशनला, कारण काय सुरुवातपासून आज मी पेपरमध्ये बघितलं एकाने सोलापूरसाठी शाप असं काहीतरी शब्द वापरलेत. मग काही लीडरशिप नाही आहेत, हे नाही आहेत. खरं आहे. म्हणजे एक दिवस असं होतं की एक्सेस पॉलिटिकल पॉवर होता सोलापूरला. मी एक दिवस तुम्हाला काढून सांगतो. त्या दिवशी 14 का 16 लाल दिव्याचं गाडी फिरायचं सोलापुरात.
चीफ मिनिस्टर, डेप्टी चीफ मिनिस्टर, होम राज्यमंत्री, सोलापूरच्या हां, असं सगळं करून तो 14चा ओळा, मग तेव्हासुद्धा काही करू शकलो नाही. बाकीच्या ठिकाणी आपण बघतो काही एक मंत्री असतो पण पळापळी करून स्वतःचा म्हणजे काही करून ते चालू करायचं बघतात. आज वी कॅन इमॅजिन पॉवर कुठं आहे, पॉवर पॉईंट कुठं आहे सोलापूरचा, म्हणजे टोटल स्टेटचा पॉवर पॉईंट कुठं आहे सर्वांनाच माहीत आहे. बरोबर. मी काही सांगायचं काही गरज नाही आहे. इकडे तिकडं ओरडाओरडा करण्यापेक्षा तिथं जाऊन बसून समजा केलेत, एअरपोर्ट का होत नाही. ठीक आहे, तुम्हाला शुगर फॅक्टरी चिमणी पाडायचं नाही, ठीक आहे, मी पण मान्य करतो आहे की इट इज अ नॅशनल वेस्ट. 200 कोटी 300 कोटी इन्व्हेस्ट केले, पण त्याला काहीतरी अल्टरनेट असेल ना. यू गिव्ह द मदत. आता 55 कोटी 50 कोटी बोरा मनीला देण्यापेक्षा त्याच 50 कोटीमध्ये काहीतरी पॅकेज द्या शुगर फॅक्टरीला, त्याला थोडं हलवण्यासाठी काही होत असेल तर बसा त्यांच्याबरोबर बसून करा. यू कॅन स्टार्ट. ते बेसिक इच्छाशक्ती पाहिजे ते करण्यासाठी. दॅट इज नॉट देअर. सोलापुरात काहीतरी करायचं म्हणून कोणालाही पडलेलं नाही, आणि आम्ही नागरिक पण तसंच आहे सोलापुरात. माझं काही पडले जोपर्यंत माझा घरापर्यंत येत नाही, माझा इथंपर्यंत येत नाही, मी काही बोलणार नाही, असा सोलापुरांचा जनतेमध्ये आहेत. हे समजा बाहेर झालं असेल तर आत्तापर्यंत पेटलं असतं दुसऱ्या गावामध्ये. इथं तसं काही होताना दिसत नाही. कारण म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये तर परवा तरी आज तर बघून तरी मला म्हणजे फ्रस्ट्रेशन येतो आहे. पाणी पण जातो आहे, तुमचं वॅक्सिन पण जातो आहे, इंजेक्शन पण जातो आहे, तुम्हाला माहीत नाही इंजेक्शन पण जातो आहे, अधूनमधून काय साईडनंच जातो आहे. मी इंजेक्शनचं पण गोष्टी सांगतो तुम्हाला. बिकॉज इट्स ए गव्हर्नमेंटचं हे झालं आहे कंट्रोल गव्हर्नमेंटमध्ये. अदरवाईज वी वुड हॅव ब्रॉट लॉट ऑफ इंजेक्शन्स बिकॉज वी गिव्ह द रॉ मटेरियल. तरी मी 100 इंजेक्शन आणले, कोणाला सांगितलं नाही. 98 इंजेक्शन्स मी एक पत्र दिला साहेबांना, माहीत आहे कलेक्टर साहेबांना. मी एक पत्र देऊन ते हिटरो ड्रग्स म्हणून आहे ज्यांना आपण रॉ मटेरियल देतो. मी म्हणलं माझा कामगार मरतो आहे, मला इंजेक्शन पाहिजे. ते म्हणले तुमच्या राज्यात नियम आहेत, तुला देता येत नाही, मला द्यायचं आहे. गुजरातचा कडीला म्हणून आहे, तो 500 इंजेक्शन द्यायला तयार झाला होता, आणि 200 आणि 300 असा 1000-2000 इंजेक्शन यायला तयार होता. खरं आमच्या कामगाराला एक 5-6 इंजेक्शन पाहिजे होता. मग आम्ही जिद्दीने जाऊन म्हणला ठीक आहे. त्यांनी शेवटी रॉ मटेरियल एक टँकर जात होता. मी मग फोन करून सांगितलं माझा कामगार भरत नाही टँकर, त्यांना इंजेक्शन मागून घ्या मग आपण देऊ. तसं म्हणल्यावर त्यांनी 98 इंजेक्शन्स बाय एअर पुण्याला पाठवलं आहे. ते म्हणले देतो, तुमचं गाडी पाठवा, तुमचं माणसाचं आधार कार्ड द्या, एअरपोर्टमध्ये दाखवलं की ते देतील. ते आणून परत आम्ही नाही घेतलेलं नाही, ते डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनलाच दिलेत, कॉर्पोरेशनमध्ये दिले. त्यातलं एक 20 इंजेक्शन माझ्या कामगारासाठी राखीव ठेवा बाबा म्हणून. आय एम थँकफुल टू दी कॉर्पोरेशन. त्यांनी पत्रही दिले तसं. यातला 20 इंजेक्शन यांचा कामगार असेल तर त्यांना प्रियारिटीने द्यावं म्हणून दिलेत. रामरेड्डी सर, आपण एकदम बरोबर सांगितलं. नाक दाबलं तरच तोंड उघडलं जातं. सोलापूरचं पाणी पळवलं जातं आहे, सोलापूरची लस पळवली जाते, सोलापूरचे रेमडेसिवीरचे इंजेक्शन देखील पळवले, हेही आपल्याला माहीत आहे. सोलापूरचं विमान सेवा देखील सुरू होत नाही, ती देखील पळवण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं सोलापूरकरांनो तुम्ही आत्ताच जागं झालं पाहिजे. आपण बघतोय, नाहीतर सोलापूर हे एक बकालखेडं होईल, सोलापूर एक अतिक्रमणाचं शहर होईल. त्यामुळं सोलापूरकरांनी रामरेड्डी सरांचं ऐकावं, आणि आता तरी थोडं प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेअर करून ज्या गोष्टी चुकत आहेत त्या संदर्भात बोललं पाहिजे. एवढाच त्यांच्याकडून संदेश घेऊया. रामरेड्डी सर, त्यांची बालाजी अमायन्स कंपनी, त्यांच्या बालाजी हॉटेल सरोवरला शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.